वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा बुधवार 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:40 वाजता नोंदवण्यात आला आहे। प्रत्यक्ष अपघाताची घटना मंगळवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास नेवासा शेवगाव रोडवरील भाणस परिसर येथे घडली। या प्रकरणी तक्रारदार मोहिनीराज शिवाजी डाके वय वर्ष 32 राहणार डोरस जळगाव तालुका शेवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना अज्ञात वाहन चालकाने बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात तक्रारदार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला। घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार सदर चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात वाहन व फरार चालकाचा कसूर शोध घेत आहेत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।